नमस्कार मंडळी, कसे आहात? खुश आहात ना? समाधानी राहा आयुष्यात, म्हणजे आपोआप खुश राहाल आणि आनंदी आयुष्य जगाल. संत मालिकेतल्या आजच्या भागामध्ये ज्या संतांची माहिती आपण बघणार आहोत त्यांचं नाव आहे सुंदरमूर्ती स्वामीगळ. दक्षिण भारतातील शैव संप्रदायातील एक प्रमुख संत, जे सुंदरर या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. ते 8व्या शतकातील कवी आहेत. तिरुनावलूर इथे शरैनयार आणि इसैतानियार या मातापित्यांच्या पोटी शैव ब्राह्मण कुटुंबामध्ये सुंदरमूर्ती यांचा जन्म झाला आणि जन्मजात ते अत्यंत सुंदर होते, म्हणून त्यांचं नाव सुंदर असं ठेवण्यात आलं. भगवान शंकराच्या कृपेने त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चमत्कारिक प्रसंग येऊन गेले, ज्यांची नोंद आहे, आणि त्यामुळे त्यांचं सगळं जीवन हे आगळं वेगळं गेलं. सुंदरमूर्ती यांच्याबद्दल ज्या अनेक कथा सांगितल्या जातात त्याच्यातली एक कथा अशी आहे की जेव्हा ते वयात आले आणि त्या काळात 13-14 वर्षाचं असताना विवाह होत असे, तर ते सुंदर नटून विवाहासाठी मंडपामध्ये गेले. सगळे पाहुणे जमले होते आणि सनई काय चौघडा वाजत असेल, तर त्याच वेळी पांढरा शुभ्र जटाधारी आणि ज्यांनी रुद्राक्ष माला घातलेल्या आहेत असा एक व्यक्ती त्या मंडपामध्ये आला, ज्याला कोणीही वृद्ध व्यक्तीला ओळखत नव्हतं. त्या व्यक्तीने सांगितलं, तुम्ही हा विवाह करू शकत नाही, याचं कारण हा जो सुंदर आहे तो माझा दास आहे. तर सगळे चकित झाले की कोण अनाहूत पाहुणा येतो आणि असं बोलतो की सुंदर माझा दास आहे. तर सगळे वडीलधारी मंडळी एकत्र जमली. त्यांनी पुरावा मागितला. तर त्यांनी आपल्याजवळचं एक भूर्जपत्र काढून दाखवलं. त्या भूर्जपत्रावर असं लिहिलं होतं की आमच्या कुटुंबात जन्मलेली व्यक्ती ही भूर्जपत्र घेऊन येणाऱ्याचा दास राहील, त्याची सेवा करेल. आता हे पाहिल्यावर त्याची सगळी शहनिशा झाली आणि सगळ्यांनी ते मान्य केलं की ते भूर्जपत्र खरं खुरं आहे. तर मग सुंदरमूर्तींचं लग्न रद्द झालं आणि त्या बालकाला घेऊन, त्या मुलाला 14-15 वर्षाच्या मुलाला घेऊन ती वृद्ध व्यक्ती निघाली. त्यांनी आपल्या पाठीमागे येण्याचा इशारा केला. ही व्यक्ती पुढे पुढे आणि मागे मागे सुंदरमूर्ती. आता मंदिरापर्यंत गेले. शिवाच्या मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि एक चमत्कार असा झाला की तो जो वृद्ध होता तो नाहीसा झाला. तर अवघं 14 वर्षाचे ज्यावेळी सुंदरमूर्ती होते त्याच वेळी त्यांना आत्मज्ञान झालं की आपला जो जन्म आहे तो शिवाची सेवा करण्यासाठी झालाय. मग त्यांनी शिवाची आराधना केली आणि त्यानंतर मग त्यांनी ठरवलं की आता आपण तीर्थयात्रा करायच्या. तर ते वेगवेगळ्या 79 तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या असा उल्लेख आहे. शिवाची दास्य भक्ती, सख्य भक्ती तर त्यांनी केलीच, पण शिवाच्या आशीर्वादाने त्यांना तिरुवड ज्ञान, म्हणजे असं की गुरुनी आपलं चरण शिष्याच्या डोक्यावर ठेवायचं आणि शिष्याला आत्मज्ञान द्यायचा, असं अशी ती त्या काळातली प्रथा होती. तर ती दीक्षा देखील त्यांना मिळाली. त्यानंतर प्रवास करत करत ते तिरुवायूर इथे गेले आणि तिथे ज्यावेळी परमेश्वराची त्यांनी आराधना केली, दर्शन घेतलं, त्याच वेळी त्यांचं परवैयार या रुद्रगणिकेशी ओळख झाली. ते तिच्या प्रेमात पडले आणि त्यांनी तिच्याशी विवाह केला. पुढे संगलियार या लावण्यवतीशी सुद्धा त्यांनी ओट्रियूर या मंदिरात दुसरा विवाह केला. आता एका पत्नीशी एकनिष्ठ न राहता हा त्यांनी दुसरा विवाह केला. हे कारण झालं आणि त्यांना अंधत्व आलं. तर त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी अत्यंत व्याकुळ होऊन शिवाची आराधना केली आणि विचारलं की परमेश्वरा, मी तुला आता कसं बघणार? तर एकांबर मंदिर आणि आरूर येथील शिव मंदिर येथे शिवाची त्यांनी उपासना केली आणि त्यांना दृष्टी परत मिळाली असं म्हटलं जातं. एकदा त्यांच्या पत्नीला उत्तरा नक्षत्रावर दान करायचं होतं. सुवर्णदान करणं पुण्यकारक असं म्हणतात आणि म्हणून तिला दान करायचं होतं, पण सुवर्णमुद्राच घरात नव्हत्या. मग तिने पतीकडे तक्रार केली की माझ्याकडे सुवर्णमुद्राच नाही, तर आता मी कसं बरं दान करणार? तर त्यांनी शिवाची आराधना गायली आणि चमत्कार असा झाला की ही आख्यायिका प्रसिद्ध आहे की त्यांच्या घराच्या अंगणातल्या विटा सुद्धा सोन्याच्या झाल्या, की ज्यामुळे तिला आपला व्रत जे आहे ते पूर्ण करता आलं. त्यांच्या संदर्भातली अशी एक आख्यायिका अजून आहे की जी वाचून मला देखील थोडंसं
भावविभोर बी देखील झाली की एक प्रसिद्ध केरळची जी राजधानी आहे ती त्यावेळी महोदय होती आणि त्या प्रांताचा राजा शेरमान पेरुमल त्या काळामध्ये त्याचं नाव होतं की तो खूप भाविक आहे म्हणून प्रसिद्ध होता. तो महान शिवभक्त म्हणून सगळ्यांना माहिती होता. तर तो दररोज शिवाची पूजा करत असे आणि शिवाची पूजा डोळे मिटवून करत असताना तल्लीन झाल्यावरती त्याला नटराजाच्या पायाच्या घुंगरांचा आवाज येत असे. तर एक दिवस असाच तो नेहमीप्रमाणे पूजा करत होता आणि त्यांनी आपलं ध्यान लावलं, डोळे बंद केले, शिवाराधना केली, पण त्याला नटराजाच्या घुंगरांचा आवाज काही आला नाही. तर त्याला वाटलं आज माझ्या भक्तीला शिवानी आशीर्वाद दिला नाही, शिव हजर राहिला नाही, असं का झालं? तर तो व्याकुळ झाला, शिवाराधना करू लागला आणि प्रत्यक्ष शंकर तिथे आले आणि त्यांना सांगितलं, राजन तू दुःख करू नको, आज माझा प्रियभक्त सुंदरर अत्यंत मधुर स्वरामध्ये गायन करत होता आणि ते ऐकता ऐकता मी इतका तल्लीन झालो की तुझ्या पूजेला मला यायचंय आणि उपस्थित राहायचं हेच विसरून गेलो आणि मला वेळ झाला त्यातच. तर राजा शेरमान पेरुमल चकित झाला. तो सुंदर राहत होता त्या चिदंबरमला आला आणि सुंदरला भेटला. त्यांच्या बघताक्षणी तो शरण गेला आणि दोघांमध्ये स्नेह जुळला. पुढे चेर राजधानीत सुंदरर यांना घेऊन गेला. त्यांनी सत्कार केला आणि प्रत्यक्ष भगवान शिवाप्रती सुंदरर यांना दिव्य अनुभव आले हे त्याने मान्य केलं, त्याचा अनुभव घेतला. सुंदरर यांनी ओम नमः शिवाय या यंत्राचा जप आणि नामस्मरण सर्व शैव संप्रदायांना दिला. तो शैव संप्रदायांचा प्राण अजूनही आहे. त्या मंत्राची उकल त्यांनी कशी केली पहा. ओम शब्दानंतर येणारा न हा शिवाचे अविनाशी रूप दाखवतो. मकार म्हणजे महेश्वर रूप प्रगट करतो. शिवाय मधला शी म्हणजे नीलकंठ रूप. तर वकार शिवाय वा म्हणजे श्रेष्ठत्व आणि शिवाय मधला शेवटचा म्हणजे सनातन दिव्यत्व. मी अशा शिवाप्रती पूर्ण नतमस्तक आहे असे ते म्हणतात. शिवाचे ध्यान केल्यामुळे आपली सर्व कर्मबंधने नष्ट झाली. त्यांच्या तिरुतोंड तोगई या पदातील भक्ती मार्गात त्यांनी शिवभक्तांची नामावली दिली आहे आणि त्यात सर्व जातीच्या लोकांचा समावेश आहे. भक्तीला जातीचं बंधन नाही असं ते मानत. त्यांची गीतरचना शिवाच्या आराधनामुळे झाली असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांच्या काव्याचा विशेष म्हणजे उत्कट भक्तिभावना आणि अभिव्यक्ती कौशल्य. त्यांच्याच भाषेत म्हणायचं तर, हे शिवशंकरा, तू संगीताचा महाप्राण आहेस, स्वतःच एक गीत आहेस. भक्तांची हृदय तू आनंदाने भारून टाकतोस. चंद्ररूपी मुकुट धारण करतो नीलकंठेश्वर तू आहेस आणि अर्धनारी नटेश्वर देखील तूच आहेस. तुला ब्रह्मा विष्णू देखील नीट समजू शकले नाही, तर मग आमच्यासारखे साधे भक्त तुला कसे समजणार रे? आम्ही फक्त पवित्र जलाने आणि सुगंधी पुष्पाने तुझी पूजा बांधू शकतो, तुझ्यासमोर दीन होऊ शकतो, तुझी आराधना करू शकतो, या भवसागरातून तारून नेण्याची प्रार्थना करू शकतो, एवढंच मी म्हणू शकतो. तर किती सुंदर शब्दामध्ये या भावना मांडलेल्या आहेत ना त्यांनी. तर मंडळी, असे हे सुंदरमूर्ती स्वामीगळ, त्यांच्या रचना तेलुगू भाषेत आजही अत्यंत प्रसिद्ध आहेत. यूट्यूबवर मी जेव्हा ऐकल्या तेव्हा अर्थात तेलुगू भाषा मला येत नाही, त्यामुळे अर्थ कळला नाही, तरी त्या लोकांच्या मनावर गारुड निश्चित करत असाव्यात हे मात्र मला कळलं. तर आजचा भाग इथेच संपवते. थोड्याच दिवसात भेटूया दुसऱ्या एका संत कथांना घेऊन. तोपर्यंत